येस, लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलंय? टाइम डेल्टा, जेम्स बॉन्ड. हा हा JSON नाही, जेसन म्हणतात त्याला. हा, JSON नाही म्हणायचं, जेसन म्हणतात. काय म्हणतात? जेसन. ओके. येस. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं की जेसन कसा यूज करायचा, राईट? त्याचबरोबर API काय असतात आपण हे पण थोडं बेसिक बघितलं होतं, बरोबर? येस. तर आता आजचं जे लेक्चर आहे हे आपलं पायथनचं लास्ट लेक्चर असेल, बिकॉज फ्रॉम मंडे वी आर गोइंग टू स्टार्ट NumPy. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये जे टॉपिक्स आहेत ते आपण वन बाय वन, स्टेप बाय स्टेप कव्हर करू. सो लेट स्टार्ट विथ दिस. ऑनलाईन मेंबर स्क्रीन दिसते का? आशना, गायत्री, ओमकार, रुपाली, श्रुतिका, स्वरूपा, वैष्णवी. स्क्रीन दिसते का? Yes, sir. Sir. ओके, ग्रेट. सो लेट स्टार्ट विथ द वन. ओके. सो लास्ट लेक्चर जे होतं ते डेडिकेटेड होतं टू वी हॅव सीन टाइम डेल्टा, जेसन अँड API. राईट? APIचं फाउंडेशन बघितलं होतं आपण. मी त्या टॉपिकला जस्ट इथे ओपन करतोय. सो दॅट इज अवर बॅच 2. अँड येस, दिस वॉज द टॉपिक विच वी हॅव जस्ट सीन इन द लास्ट लेक्चर. ओके. त्याचबरोबर लास्ट लेक्चरमध्ये आपण API रिलेटेड बेसिक पण बघितलं होतं. बघितलं होतं का नाही? हां, मला वाटलं नव्हतं बघितलं का. ओके. So let's open our project folder first. आणि we will go with code. डे 19 ची मी इथे कॉपी क्रिएट करतोय. डे 20 is what of our last Python day. Okay. So let's open this one with VS Code. Okay. Yes, great. So in the last lecture we have seen what is an API, right? Yes or no? अरे हो की नाही बाळांनो? बघितलं होतं? काय असतं मग API? ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. काय यूज काय असतो API चा? हा हा ओके, व्हेरी गुड. बेसिकली काय यूज असतो API चा? तर क्लायंट आणि सर्व्हर मध्ये कम्युनिकेशन करणे, बरोबर? आपल्या भाषेमध्ये क्लायंट काही पण असू शकतं. ब्राउझर, ऍप म्हणजे मोबाईल ऍप, किंवा दुसरं एखादं सर्व्हर, किंवा कन्सोल, किंवा डेस्कटॉप ऍप, यातलं कोणतंही क्लायंट असू शकतं. या दोन्ही मध्ये जे कम्युनिकेशन चालतं ना, याला काय म्हणतात? हे जे कम्युनिकेशन होतं, हे कम्युनिकेशन करण्याचं काम API चं असतं. ओके. आणि जेव्हा यापैकी कोणताही क्लायंट सर्व्हरला डेटा सेंड करतो तेव्हा त्याला काय म्हणतात? रिक्वेस्ट. आणि जेव्हा तो डेटा सर्व्हरकडे येतो, सर्व्हर जेव्हा तो डेटा क्लायंटला पाठवतो तेव्हा काय म्हणतात? रिस्पॉन्स. आपण अजून एक कन्सेप्ट बघितला होता की दोन सर्व्हर एकमेकाला कम्युनिकेट करू शकतात. तर जर आपण ChatGPTचं सर्व्हर घेतलं तर त्याला आपण काय म्हणू शकतोय? मास्टर. आणि आपल्या सर्व्हरला स्लेव्ह. मग काय होतं की जेव्हा स्लेव्ह मास्टरला रिक्वेस्ट डेटासाठी काहीतरी सांगेल त्याला आपण काय म्हणतो? रिक्वेस्ट. सो मास्टर रिक्वेस्ट टू सर्व्हर, slave request to master, okay, for getting a data, and master response to server for that associated data. Okay. हा कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेला होता. येस और नो? गुड. नाउ वी आर गोइंग टू सी वन मोर कॉन्सेप्ट, ओके, बिफोर API, that is called as a PIP. काय बघणार आहे आपण? PIP. ओके. तर PIP काय असते? ते हॉर्नवाली नाही, रिक्षामध्ये असते. व्हॉट इज अ PIP? बेसिकली PIP एक यूजर इंटरफेस सिस्टीम. काय PIP? इट्स अ यूजर इंटरफेस सिस्टीम. ओके. मग आता PIPचं काम काय असतं आपण ते समजून घेऊया. बेसिकली जर तुम्हाला पॅकेज मॅनेजमेंटचं काम करायचं असेल,
ओके, सो काय करायचंय? पॅकेज मॅनेजमेंट. ओके, काय करायचंय? पॅकेज मॅनेजमेंट इन पायथॉन. देन वी विल यूज pip. ओके, सो बेसिकली जर pip तुम्ही बघितलं, pip स्टँड्स फॉर प्रेफर्ड इन्स्टॉलर प्रोग्राम. ओके, सो pipचा लॉंग फॉर्म काय आहे? प्रेफर्ड इन्स्टॉलर प्रोग्राम. ओके, तर आता प्रत्येक जे पीप असतं ना ते बाय डिफॉल्ट पायथनच्या सोबत येत असतं. सो पीप इज इन्स्टॉल ॲज अ डिफॉल्ट इन पायथन. ओके, अँड इट्स बेसिकली यूज फॉर पॅकेज मॅनेजमेंट. आता पॅकेज मॅनेजमेंट म्हणजे काय? तर सपोज आपल्याला आता बघा, आतापर्यंत आपण खूप सारे पॅकेजेस बघितले. कोणते कोणते बघितले? डेट, मॅथ, OS बघितले ना? अरे बघितले ना? हा, बघितलेले पॅकेजेस. आता यातले जे मी आत्ता नावं घेतले पॅकेजेसचे, हे पायथन मध्ये काय बाय डिफॉल्ट आहे, बरोबर की नाही? पण सपोज आज आपण जे पॅकेज यूज करणार आहे, काय यूज करणार आपण पॅकेज? रिक्वेस्ट. आता हे पॅकेज ऍक्च्युली पायथन मध्ये नसतं बाय डिफॉल्ट. तर आपल्याला काय करावं लागतं? त्याला इन्स्टॉल. काय करावं लागतं? इन्स्टॉल. इन्स्टॉल म्हणजे थोडक्यात ऍड करते. तर पायथनचं काम काय असतं? इट्स बेसिकली यूज सॉरी पिपचं काम काय असतं? इट्स बेसिकली यूज टू इन्स्टॉल पॅकेजेस. काय इन्स्टॉल करतात ते? पॅकेजेस. त्याचबरोबर आता सपोज आपण एखादं पॅकेज इन्स्टॉल केलंय, ओके, मग ते पॅकेज इन्स्टॉल केल्यानंतर त्याला जर मला रिमूव्ह करायचंय तर त्याला बेसिकली अनइन्स्टॉल म्हणतात. काय म्हणतात? अनइन्स्टॉल. अनइन्स्टॉल म्हणजे काय? रिमूव्ह. आणि जर एखादं पॅकेज तुम्हाला अपडेट करायचंय, काय करायचंय? अपडेट. तर बेसिकली याला अपग्रेड म्हणतात. अपग्रेड. ओके, तर जर तुम्हाला त्याला अपग्रेड करायचं, अपग्रेड म्हणजे काय? त्याचं एक व्हर्जन आहे, त्या व्हर्जनपेक्षा तुम्हाला नवीन वरचं अपर व्हर्जन पुल करायचंय. आता जसं विंडोजचं जर बघितलं तर विंडोज आधी होती XP, त्याच्या आधी डॉस होती, डॉसच्या नंतर आली विंडोज 97. ओके, नंतर आलं विंडोज XP, मग विंडोज विस्टा, मग विंडोज 7, मग काय आलं? विंडोज 8, विंडोज 10. आता तुम्ही काय वापरताय? विंडोज 11. मग जशी याचे व्हर्जन असतात ना, तसं जे पॅकेजेस आपण डाउनलोड करणार त्याचे पण व्हर्जन असतात. मग हे व्हर्जन जे असतात ना, कधी कधी काय होतं की ते व्हर्जन, जुनं व्हर्जन असेल तर आउटडेटेड होऊन जातं. ओके, त्या व्हर्जनला अपग्रेड करण्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागतं? म्हणजे अपडेट करण्यासाठी आपल्याला अपग्रेड नावाची कमांड यूज करावं लागतं. काय यूज करावं लागतं? अपग्रेड कमांड. ओके, चला तर मग आता आपण थोडं पीपचं समजून घेऊया. तर बाय डिफॉल्ट जेव्हा आपण पीप यूज करतो तर मॅक मध्ये आणि लिनक्स सो मॅप आणि लिनक्स मध्ये तुम्हाला pip3 वापरावं लागतं. काय यूज करावं लागतं? pip3. आणि जर तुम्ही विंडोज यूज कराल तर त्या केसमध्ये तुम्हाला फक्त पीप यूज करावं लागतं. काय यूज करावं लागतं? पीप. तर जी कमांड मी इथे सांगतोय त्या मॅक रिलेटेड आहे, कारण माझ्याकडे करंटली मॅकबुक आहे. जर तुमच्याकडे असेल तुम्ही सेम यूज करा. लिनक्स असेल तर तुम्ही सेम pip3 यूज करा. पण जर तुम्ही विंडोज यूज कराल तर त्या केसमध्ये काय यूज करायचं? पीप. ओके, हे लिहून घ्या.
गुड, ग्रेट. सो आता लेट्स गो विथ प्रॅक्टिकल. ओके, तर आता यामध्ये काही कमांड असतात, वन बाय वन आपण कमांड डिस्कस करूया. आपल्याला जास्त कमांड इनिशियली लर्न नाही करायचे आहे, मेन मेन कमांड आपण लर्न करून घेऊ. सो सर्वात पहिली कमांड जी असते ती असते एखादं पॅकेज इन्स्टॉल करण्याची कमांड. ओके, आता जसं मंडे पासून आपण लर्न करणार आहे नमपाय, बरोबर. आता बाय डिफॉल्ट नमपाय आता माझ्या सिस्टीममध्ये नाहीये. मग जर आपल्याला नमपाय इन्स्टॉल करायचं असेल तर त्यासाठी आपण यूज करणार, सर्वात पहिले आपण कमांड चेक करणार पीपचं व्हर्जन, की पीप रनिंग मध्ये आहे की नाही. तर यासाठी आपण पीप, मी इथे 3 यूज करेल, तुम्ही पीप यूज कराल. अँड देन यू विल जस्ट यूज अ कमांड कॉल्ड द डबल डॅश व्हर्जन. ओके, आणि यांनी काय दिलं आपल्याला, पीपची कमांड व्हर्जन दिलं. हे पण सांगितलं की पीप कुठे इन्स्टॉल आहे. तर बघा, मॅक मध्ये लायब्ररी फ्रेमवर्क्स पायथन डॉट फ्रेमवर्क व्हर्जन 3.14, लीप पायथन 3.14, साईट पॅकेज पीप, इथे ते इन्स्टॉल. ओके, आता ही मॅकची डिरेक्टरी. विंडोज मध्ये तुम्हाला वेगळं भेटेल थोडंसं, बट यू कॅन जस्ट चेक दॅट व्हर्जन. ओके, सो नाव लेट्स से की एखादा पॅकेज आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. काय करायचं पॅकेज इन्स्टॉल. सो आय विल जस्ट यूज pip 3 इन्स्टॉल आणि पॅकेजचं नाव. सपोज मी इथे म्हटलो नमपाय, नमपाय काय म्हटलं आपण, नमपाय. सो आय विल जस्ट हिट एंटर. ओके, आता इथे ते पण की नमपाय वगैरे, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. सो इथे बघा त्याने इन्स्टॉलेशन केलं आणि इथे तुम्हाला मेसेज पाहिजे सक्सेसफुल इन्स्टॉल नमपाय 2.5.0. ओके, त्याचबरोबर आता आज आपण जे पॅकेज वापरणार आहे त्याचं नाव असतं रिक्वेस्ट. काय असतं, रिक्वेस्ट. सो इथे मी म्हणेल pip 3 इन्स्टॉल रिक्वेस्ट. ओके, आणि त्याचं असं म्हणणं आहे की हे ऑलरेडी सॅटिस्फाईड आहे ऑलरेडी पॅकेज. आता क्वेश्चन असा आहे की असे कोणते कोणते पॅकेजेस माझ्या सिस्टम मध्ये इन्स्टॉल आहे, मला बघता येतील का. त्या आन्सर येस. जर आपण ही कमांड जर वापरली pip 3 फ्रीज आणि जर एंटर हिट केलं तर जेवढे पॅकेजेस इन्स्टॉल ते सर्व इथे दिसतात. तुम्हाला इथे पॅकेज दिसतंय का रिक्वेस्ट नावाचं, दिसतंय का. सपोज मला एखादं पॅकेज डिलीट करायचं, काय करायचंय डिलीट करायचं. सो इथे आपण यूज करणार pip 3 अनइन्स्टॉल आणि मग त्यानंतर रिक्वेस्ट. मी एंटर हिट करेन, तो विचारेल की लाईक हे पॅकेज तुम्हाला खरंच काढायचं का. जस्ट से येस, इट विल बी अनइन्स्टॉल. आता एक गंमत बघा इथे, आता तुम्हाला एरर नाही दिसणार, बट आता एरर येईल बघा. का बरं, कारण ते पॅकेज डिलीट झाल्याबरोबर त्यांनी इथं सांगितलं काय की पॅकेज मिसिंग आहे. काय सांगितलं, पॅकेज मिसिंग आहे. ओके, सो परत एकदा आपण इन्स्टॉल करूया pip 3 इन्स्टॉल रिक्वेस्ट and you will see it will be get automatically हा इश्यू क्लिअर होऊन जाईल. इट विल टेक सम टाइम. सी, म्हणजे पॅकेज इन्स्टॉल झाल्याबरोबर आपला जो एरर होता तो काय झाला, रिमूव्ह होऊन गेला. राईट. तर कोणत्या कोणत्या कमांड आपल्यासाठी इम्पॉर्टंट, pip इन्स्टॉल, देन पॅकेज नेम. ओके, मी पॅकेज म्हणेल पॅकेज नेम. त्यानंतर नेक्स्ट कमांड अनइन्स्टॉल पॅकेज नेम, नंतर pip फ्रीज. ओके, आणि आपण एक बघितली pip वर्कशॉप. बस तुम्हाला एवढ्याच कमांड इम्पॉर्टंट आहे करंटली. ओके, आणि हा कमांड लाईन थ्रू तुम्हाला रनिंग करता आली पाहिजे. लक्ष येत आहे का. येस, दॅट्स इट. सो पीप तुम्हाला इनिशियली एवढं आलं तरी चालेल. जसं जसं आपण पुढे जाणार तसं अजून डिटेलमध्ये याला लर्न करूया आपण. ठीक आहे, हे कमांड्स लिहून घ्या. सो वरती टायटल द्या pip 3 कमांड्स किंवा pip कमांड्स. ओके, आणि या pip कमांड तुम्ही टर्मिनल मध्ये यूज करा. कुठे यूज करा, टर्मिनल मध्ये. ओके, बस लिहून घ्या.
ओके, सो नाव लेट्स मूव्ह. हे लक्षात आलंय का पीप कसं यूज करायचं? चला आता आपण रिक्वेस्ट हँडलिंगचा कन्सेप्ट समजून घेऊया. तर बेसिकली एपीआय आपण काल बघितले होते, राईट? मग आता क्वेश्चन असा आहे की हा डेटा कसा ग्रॅब करायचा किंवा कशा प्रकारे आपण त्याला रोल आउट करू शकतो. आता हा कन्सेप्ट बघूया. सावकाश आपलं आयुष्य अमूल्य. ओके, हा, तर चला याला आपण समजून घेऊया. ओके, सो द व्हेरी फर्स्ट फ्रीज मध्ये आपण चेक करूया. पीप फ्रीज. ओके, रिक्वेस्ट हे पॅकेज आपण इन्स्टॉल केलेलं आहे, बरोबर? चला याला आता आपण करंटली थोडस राईट साईडला मूव्ह करूया. नाव वी आर गोइंग टू सी हाऊ टू हँडल दिस पर्टिक्युलर पार्ट. ओके, चला आता. सो द व्हेरी फर्स्ट थिंग विच वी आर गोइंग टू डू दॅट इज टू कॉल एपीआय. ओके, आता जर याला आपण प्रिंट केलं, सो लेट्स से क्लिअर, then I will just say python free 5-API. तर इथे आपल्याला ऑब्जेक्ट भेटतोय ना? आता मागे एरर आलं होतं बरोबर लास्ट लेक्चर मध्ये, आता भेटतोय. सो आता इथे आपण ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. तर काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट येते थोडे समजून घेऊया. नॉर्मली काय असतं, जेव्हा आपण एपीआय हँडलिंग करतो, काय करतो आपण? एपीआय हँडलिंग तर कशी असते? वी हॅव अ क्लायंट, सो लाईक सर्व्हर, I think so there is some glitch it is there. Okay. So let's say that की एक सर्व्हर आहे आपल्याकडे. ओके, आणि क्लायंट आहे. आता क्लायंट कोणते कोणते असतात? तर ऍप म्हणजे मोबाईल ऍप, ब्राउझर, त्यानंतर दुसरं एखादं सर्व्हर, ओके, किंवा मग लाईक डेस्कटॉप ऍप, ओके, किंवा मग कन्सोल ऍप. आता आपण याची बऱ्यापैकी एक्झाम्पल बघितले. जसं की ऍपचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण काय देऊ शकतोय? व्हॉट्सॲप, बरोबर ना? बरोबर. ब्राउझरचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर क्रोम. आता जेव्हा आपण स्वतः सर्व्हर क्रिएट करणार तेव्हा सर्व्हरचं एक्झाम्पल मी ते पण देईन. डेस्कटॉप ऍप, तुम्ही व्हीएस कोड वरून एक्सटेन्शन डाउनलोड करता का? करतो ना आपण एक्सटेन्शन डाउनलोड, म्हणजे व्हीएस कोड. तर मग बाय डिफॉल्ट एक्सटेन्शन सर्व्हरवरती असतात, ते डाउनलोड होतात. आणि कन्सोल, आता आपण काय यूज करतो? तो पीप. तर जेव्हा आपण पीप वरून कमांड टाकली त्याने काय केलं? ते डाउनलोड करतं. काय करतं? डाउनलोड करतं. तर हे सर्व ऑपरेशन्स क्लायंट सर्व्हर असतात. ओके, आणि हे एकमेकाला कनेक्टेड असतात. सो इट्स अ क्लायंट सर्व्हर कम्युनिकेशन. हे कम्युनिकेशन जे असतं ते एका प्रोटोकॉलवर काम करतं. कशावर काम करतं? प्रोटोकॉल. आणि काल आपण तो प्रोटोकॉल बघितला होता, कोणता आहे? व्हेरी गुड, HTTP प्रोटोकॉल. तर हा जो HTTP प्रोटोकॉल असतो ना, हा वेगवेगळ्या वेज मध्ये डेटा हँडल करत असतो. आणि कॉमनली आपण 4 वेज यूज करतो त्याच्या. किती वेज? 4 वेज. याला टेक्निकल भाषेमध्ये म्हणतात HTTP मेथड. काय म्हणतात? HTTP मेथड्स. त्या HTTP मेथड कोणत्या असतात? तर पहिली असते गेट, दुसरी असते पोस्ट, तिसरी असते पुट, आणि चौथे असते डिलीट. किती मेथड असतात? 4. आता जेव्हा जेव्हा आपण डेटा रीड करणार, काय करणार? डेटा रीड करणार तेव्हा आपण काय यूज करणार? येस, असा विचार करा की तुम्ही इंस्टाग्राम ओपन केलं, बरोबर? ओपन केल्याबरोबर काय येतं इंस्टाग्राम वरती? जे तुमच्या आवडतेचा रील आहे त्याच काही ते सजेशन येतं, बरोबर की नाही? सपोज तुम्ही शालिमार मार्केट जर सर्च केलं असेल तर ते शालिमार मार्केटच दाखवणार तुम्हाला, नाशिक मधलं, बरोबर ना? तुम्ही एखाद्या ठिकाणी मिसळ खायला गेले तर मिसळचेच दाखवणार. सो जे तुमचा आवडता पार्ट आहे तोच तुम्हाला दिसणार इन्स्टावर, बरोबर ना? हा, तर त्याला रीड म्हणतात. ओके, सो त्यानंतर पोस्ट. पोस्ट म्हणजे काय? सपोज तुम्हाला इन्स्टावरती तुमचं अकाउंट नव्हतं तर तुम्ही काय केलं? स्टार्टिंगला इन्स्टावरती अकाउंट क्रिएट केलं, बरोबर? किंवा मग अकाउंट क्रिएट होतं आणि चुकून
ऍप क्रॅश झालं, लॉग आउट झालं, तर आपण काय करतो त्यासाठी? लॉग इन करतो, बरोबर ना? किंवा मग त्याचबरोबर काही लाईक तुम्ही इंस्टाग्रामवरती, आता सपोज आपला इंस्टाग्रामवरती इंस्टाग्राम आयडी कोडड्रिफ्टचा, तर तुम्ही कोडड्रिफ्ट सर्च केलं तर तुम्हाला काय भेटणार? एक लिस्ट भेटणार, बरोबर? म्हणजे आपण कोणते कोणते ऑपरेशन परफॉर्म करतो? क्रिएट, लॉग इन, सर्च. हे जर करायचं असेल तर आपण काय वापरतो? पोस्ट, बरोबर? त्यानंतर सपोज इन्स्टावरती एखादी रील आहे, ती तुम्हाला खूप आवडली आणि तुम्ही काय केलं? तिला लाईक. काय केलं? लाईक. मग लाईक केलं त्याचा काउंट वाढतो, बरोबर? मग सपोज पहिला काउंट होता 0 आणि तुम्ही चौघींनी काय केलं? लाईक केलं, तर मग त्या केसमध्ये काउंट काय होणार? 0चा 1, हा 4, 0चं किती होणार? 4. मग हे जे 0चं 4 होतं हे अपडेट ऑपरेशन असतं. ओके, सो जसं परत फॉर एक्झाम्पल तुम्ही फिरायला गेलात, एखादा छानसा डीपी तुम्हाला ठेवायचा आहे, मग तुम्ही जुना फोटो काढून टाकला, नवीन अपलोड केला, तर ही जी प्रोसेस असते याला काय म्हणतात? अपडेट. तर पुट कशासाठी वापरतो आपण? रेकॉर्ड अपडेट करायला. रेकॉर्ड अपडेट करायला. आणि चुकून असं झालं की एखाद्या पोस्टवरती तुम्ही कमेंट टाकली आणि ती कमेंट तुमच्या एका मित्राने किंवा मैत्रिणी बघितली, सांगितलं काही पण का कमेंट, काढ ती कमेंट. मग त्या केसमध्ये आपण काय करतो? अरे काय करतो? हा, डिलीट. तुम्हाला समजलं? तुम्ही इंस्टाग्रामवरती हे सगळे ऑपरेशन परफॉर्म करताय कळत न कळत. रीड, क्रिएट, लॉग इन, सर्च, रेकॉर्ड अपडेट, डिलीट ऑपरेशन. हे सगळे ऑपरेशन्स आपण ऍक्च्युली परफॉर्म करत असतो. आणि हे कशा थ्रू होतात? HTTP थ्रू. याला काय म्हणतात? HTTP मेथड्स. हे लिहून घ्या असं एकदा. एक न्यू पेज घ्या, नवीन पेज घ्या आणि त्यावरती लिहा API हँडलिंग टायटल आणि मग त्यावरती वर्किंग चालू करा. नोटबुक नाही समजा, घाबरू नका, लई नोटबुक मोठी आहे. येस, ऑनलाईन मेंबर समजतंय का? जे ऑनलाईन त्यांना समजतंय का? Yes. ओके. Yes, sir. जर काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज विचारा. ओके, डोंट वरी. येस, ऑनलाईन मेंबर झाल्यानंतर हात वरती करा. रेज युअर हँड्स.
Yes, very good. Swarupa have done. Yes, other participants. Ashna, Gayatri, Vaishnavi have said done. Yes, sir. Okay. So, yes, other participant, Rupali Gaikwad, Shrutika, Payal. झाले लिहून? Yes, ma'am. Yes, sir. Okay, great. Okay, great. Okay. So now, मला सांगितलंस मिळवून दिलास? No problem. So now let's start with the API call, okay? तर बघा आता आपण हे कम्युनिकेशन करणार आहे. आता कम्युनिकेशनसाठी आपल्याला कुठून तरी डेटा पुल करायचा आहे, बरोबर की नाही? येस ऑर नो? बेसिकली आपण डेटाच पुल करतो. जसं इंस्टाग्रामच्या अकाउंटवरून तुमचे फोटोज, डिटेल्स किंवा रील्स येतात. बेसिकली ते पुलिंगच असतं. मग जर या प्रकारचे ऑपरेशन जर आपल्याला परफॉर्म करायचे, ओके, तर कसं करू शकतोय आपण? इथे गुगलवरती तुम्ही जे सर्च करा फेक एपीआय. काय सर्च करायचंय? काय सर्च करायचंय? फेक एपीआय. ओके, यातली कोणती पण एक एपीआय चूज करा तुम्ही, तुम्हाला हवी ती चूज करा. ठीक आहे. सो सपोज मी इथे प्लेस होल्डर्स चूज करेल. काय चूज केलं? प्लेस होल्डर. पुढे स्क्रोल करूया. तर इथे तुम्हाला रिसोर्स म्हणून ऑप्शन येतं. काय तो ऑप्शन? रिसोर्स. यापैकी तुम्हाला हवा त्या रिसोर्सवरती तुम्ही क्लिक करू शकता. आता मी सर्वात छोटा रिसोर्स किती डेटाचा आहे आपल्याकडं? 10. ओके, सो याला मी कंट्रोल प्रेस करून ओपन करेल तर नवीन टॅबमध्ये ओपन होईल. तर बेसिकली रिसोर्स म्हणजे काय असतो? तो डेटा असतो. तर हा युजरचा डेटा आहे आणि टोटल किती युजर्स आहे? 10 युजर आहे. ओके, आणि हा डेटा जो आहे कर्ली ब्रॅकेटमध्ये, तर हा बेसिकली करंटली जेसन डेटा आहे. मग हा झाला आपला एंड पॉइंट. काय झाला हा? एंड पॉइंट. तर याला आपण कॉपी करूया. बघा आपण डेटा काय करतोय मला सांगा बरं. काय करतोय डेटा? रीड. बरोबर ना? नॉर्मली रीड करतोय. काही कंडिशन पास केली का आपण इथे आतापर्यंत? नाही, जस्ट आपण एंटर हिट केल्याने दिसतोय. तर जर सपोज आपण डेटा जर पास करतोय, ओके, डेटा आपल्याला रीड करायचा, पास नाही. काय करायचं? डेटा रीड. तर त्यासाठी कोणती मेथड वापरतो आपण? गेट. कोणती मेथड वापरणार? गेट. सो इथे मी म्हणेल रिक्वेस्ट डॉट गेट आणि यामध्ये पास करायचा असतो तुम्हाला URL. काय पास करायचा असतो? URL. सो जस्ट आय विल से URL इज, आणि हा आपला URL. And then I will just say that, hey, let's pass this URL. काय पास करायचं आपल्याला? URL. नाउ जेव्हा आपण आता ही आपण काय केली? रिक्वेस्ट. ओके, तर रिक्वेस्ट जेव्हा आपण सेंड करतो तेव्हा रिटर्न मध्ये काय तर भेटलं आपल्याला? रिस्पॉन्स. तर मी म्हणेल की जेव्हा मी रिक्वेस्ट सेंड करेल मला काय येणार इथे? रिस्पॉन्स. ओके, चला आपण प्रिंट करून बघूया रिस्पॉन्स. सो लेट्स ट्राय टू रन. थोडा वेळ घेते हे, कारण सर्वरून डेटा आहे. आणि तुम्हाला काय भेटलं इथे? रिस्पॉन्स. त्याच्या समोर नंबर काय भेटला? 200 म्हणजे काय? ओके. ओके, जसा सिग्नल असतात, सिग्नल, ट्रॅफिक सिग्नल माहिती आहे? अरे माहिती आहे ट्रॅफिक सिग्नल कोणते कोणते कलर राहते? रेड, ग्रीन, ऑरेंज. ओके, किंवा ऑरेंज नसलं तर येल्लो कलर राहतो. कोणते कलर असतात? रेड, ग्रीन आणि ऑरेंज. तर इथे जसं तिथे सिग्नल असतात ना, तसं इथे पण हे 200 हा एक सिग्नल आहे. पण याला टेक्निकल भाषेमध्ये म्हणतात स्टेटस कोड. काय म्हणतात? स्टेटस कोड. तर तुम्ही इथे डॉट स्टेटस कोड जर टाईप केला मी, तर तुम्हाला फक्त स्टेटस कोड भेटेल.
आणि जेव्हा स्टेटस कोड आपल्याला भेटतो, ओके, काय भेटलाय स्टेटस कोड 200, म्हणजे ओके, ऑल इज वेल, तुमचा डेटा सक्सेसफुली आलेला आहे. डेटा ओरिजिनल असो किंवा डुप्लिकेट तो मॅटर नाही करत, पण सर्व्हरला जी तुम्ही रिक्वेस्ट पाठवली ती सक्सेसफुल आली. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सपोज तुम्ही युजर आयडी आणि पासवर्ड लॉग इन साठी रिक्वेस्ट केली, तर त्याचे दोन चान्सेस आहे. काय? लॉग इन चा युजर आयडी पासवर्ड सर्व्हरमध्ये असेल किंवा नसेल. जर तो असला किंवा जरी नसला तरी पण 200च भेटतो आपल्याला. काय भेटतो? 200. हे लक्षात ठेवा. त्याचं रिझन असं आहे की तो डेटा भेटत नाही हा सर्व्हरचा इश्यू नाही, हा युजरचा इश्यू. युजरला चुकीचा युजर आयडी पासवर्ड पाठवतो, सर्व्हरने त्याचं काम केलं. मी एकदम सोपं सांगतो. सपोज तुम्ही चायनीज खायला गेले, ओके, आणि तुम्ही मंचुरियन ऑर्डर केलं, तर त्याने बिचारीने मंचुरियन बनवून दिलं. आता त्याला तुम्ही खाल्लंच नाही, ती चूक कोणाची? मग तुम्ही काय म्हणणार? नाही मी खाल्लं नाही, मी बिल नाही भरणार, असं होईल का? असं नाही होणार. बरोबर की नाही? अरे बरोबर की नाही? हा, सिम्पल अँड सोबर. सो हे जे एक्झाम्पल आहे हे तेच आहे की सर्व्हरने त्याचं काम करून दिलं म्हणून त्यांनी काय दिलं? 200 पाठवलं. 200 हा एक सिग्नल असतो आणि त्याला काय म्हणतात? स्टेटस कोड. पण आपल्याला काय हवंय? डेटा. काय हवंय? डेटा. आता हा मला सांगा, हा डेटा कोणत्या फॉर्मॅटमध्ये बरं करंटली? जेसन फॉर्मॅटमध्ये. कोणत्या फॉर्मॅटमध्ये? जेसनच आहे हा डेटा, कारण हा पायथन मध्ये नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्याला डिक्शनरी नाही म्हणू शकत. ही डिक्शनरी आणि लिस्ट नाही, हा जेसन ॲरे. त्याला आपण काय म्हणतो? कोणत्या फॉर्मॅटमध्ये डेटा? जेसन फॉर्मॅटमध्ये हा डेटा आहे. सो इथे तुम्हाला जर डेटा रीड करायचा असेल, सपोज मी म्हणेल डेटा ॲज रिस्पॉन्स डॉट जेसन आणि नंतर मी याला प्रिंट करेन. नंतर काय करेन आपण याला? प्रिंट. लेट्स हिट इट अँड यू विल सी की तुम्हाला हा पूर्ण डेटा आलेला आहे. बघा, इथून स्टार्ट झाला. तर बघा युजर आयडी काय इथे? 1. नेम दिलंय आणि युजर नेम बघा ब्रेट आहे. दिसतंय का? युजर नेम इज ब्रेट. सो इथे जर मी आलो तर बघा युजर आयडी 1, ओके, इथे नेम आहे आणि युजर नेम काय आहे? सो याचा अर्थ आपल्याकडे जो डेटा आलेला आहे तो चुकीचा आहे का बरोबर आहे? बरोबर आलेला आहे. रेकॉर्ड किती टोटल? 10. ओके. सो इथे हा जो डेटा आहे बेसिकली याचा डेटा टाईप चेक करू आपण, म्हणजे आपल्याला रिटर्न मध्ये डेटा कशा टाईप मध्ये येतो. तर आता करंटली हा एक ॲरे. सो जर मी हे रन केलं तर तुम्हाला डेटा टाईप दिसेल. काय डेटा टाईप? लिस्ट. मग मी ते जर का लेंथ पास जर केली तर मला लेंथ पण भेटेल. किती लेंथ आहे बघा? किती युजर आहे? 10. तसंच जर मी थोडस मागे आलो आणि ते कमेंट सांगा बरं किती आहे? 500. सो याला जर आपण कॉपी केलं ना आणि जर आपण आपल्या फाईलमध्ये इथे जर पेस्ट जर केलं युजरच्या ऐवजी आणि याला जर रन केलं, यू विल सी इट विल शो मी 500. दिसतंय का? शेवटचे 200 हा स्टेटस कोड आहे. बट हियर यू विल सी इट विल शो मी आउटपुट ॲज अ 500. समजतंय? क्लिअर आहे? सो जेव्हा जेव्हा तुम्हाला रिस्पॉन्स मधून डेटा कॉल करायचा, कसा कॉल करणार तुम्ही? या प्रकारे. ओके, क्लिअर आहे? व्हेरी गुड. लिहून घ्या. काय झालं मग? URL. हा, काही चुकली का? अच्छा, URL म्हणजे काय? URL म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. त्याचा लॉंग फॉर्म असतो. सोप्या भाषेमध्ये ऍड्रेस. ओके, जसं तुमच्या घराचा पत्ता असतो ना, तर जसं मी इथे मला गुगलचं पेज हवंय तर आपण काय टाईप करतो? google.com. ओके, तर ही झाली URL. हा डोमेन असतो, पण तुम्ही याला करेक्टली म्हणू शकता ही URL आहे, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ओके, तर इथे पण तेच आहे. बेसिकली इथे आपण काय यूज करतोय? जेसन प्लेस होल्डर डॉट टायपिकोड.com. ओके,
आणि हा त्याचा एंड पॉईंट आहे. एंड पॉईंट म्हणजे त्या युजरला जेव्हा मी हिट करेल तेव्हाच तो काय करेल, युजरचं आउटपुट देईल. लक्षात आलं का? तर URL म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर आणि एक असतो URI, युनिफॉर्म रिसोर्स आयडेंटिफायर. त्याच्यात आता जायचं नाही आपल्याला, फक्त URL लक्षात ठेवा, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. इथे आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण रिमेनिंग पार्ट डिस्कस करूया. ओके, तोपर्यंत तुम्ही हा कोड लिहून
ओके, चला रिझ्यूम करूया. फाईन. सो हा कन्सेप्ट समजला इथपर्यंत प्रॉपरली, एकदम प्रॉपरली समजलंय. तर बेसिकली कसं असतं परत एकदा सांगतो. ही जी रिक्वेस्ट ऑब्जेक्ट आहे ना, या रिक्वेस्ट ऑब्जेक्टचं गेट नावाची मेथड आहे. आता यामध्ये बाकी सर्व मेथड्स आहे. जर आपण म्हटलो रिक्वेस्ट डॉट पोस्ट, रिक्वेस्ट डॉट पुट, रिक्वेस्ट डॉट डिलीट. आता सध्या आपल्याकडे ना असा कोणताच वे नाही की आपण या गोष्टी करू शकतोय. ओके, कारण आपल्याकडे असा स्पेसिफिकली सर्व्हर नाही ज्यावरती ऑपरेशन परफॉर्म करता येतं. पण हे जे रीड ऑपरेशन हे तुम्ही कुठून पण करू शकताय. मग हे जे मी दिलं ना, सपोज हा असा पकडा की सपोज मला, तो नाव काय रे बेटा, रोहित. सपोज मला रोहितच्या घरी जायचंय किंवा व्हिजिट करायची. ओके, त्याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम होता पण ते मला बोलवलं. ओके, आणि मी त्याला विचारलं तुझा पत्ता काय, मग त्यांनी मला त्याचं लोकेशन पाठवलं किंवा पत्ता सांगितलं की XYZ घर, XYZ गल्ली, XYZ चौक, XYZ गाव, तालुका, जिल्हा, दॅट्स इट. ओके, मग तो झाला ऍड्रेस. तर सेम केसमध्ये मला जर हा युजरचा डेटा कलेक्ट करायचा किंवा कमेंट्स रीड करायचे आहे, तर हा पूर्ण ऍड्रेस आहे. त्यामध्ये हा असतो प्रोटोकॉल. कोणता प्रोटोकॉल आहे? HTTP. हे झालं डोमेनचं नाव. काय झालं? डोमेनचं नाव. आणि हा झाला एंड पॉइंट. तुमच्या भाषेमध्ये हे झालं गाव, ही झाली गल्ली, आणि हे झालं त्याचं घर. तर ते एंड पॉइंट मॅटर करतो. एंड पॉइंट सपोज मी ते चेंज केला, युजर, तर डेटा कोणता भेटणार आहे आपल्याला आता? युजर्सचा भेटेल. ओके, डेटा कोणता भेटेल? युजरचा डेटा भेटेल. दॅट इज व्हॉट द कॉन्सेप्ट इज ऍक्च्युअली. तर इथून आपल्याला रिस्पॉन्स भेटतो. मग त्या रिस्पॉन्सला आता प्रॉब्लेम असा आहे की रिस्पॉन्समध्ये काही एरर आहे का, काही प्रॉब्लेम आहे का? ओके, आता असं होतं कधी कधी तुम्ही गुगलवरती एखादा पत्ता सर्च करता भलतेच ठिकाणी ते नंतर, मग तिथे ते लोकेशन भेटतं का? तुम्हाला ती जागा भेटेल का? नाही. त्याच प्रकारे स्टेटस कोडमध्ये काय असतात? वेगवेगळे कोड असतात. काय असतात? वेगवेगळे कोड असतात. ते कोड आपल्याला सांगतात की इश्यू काय. त्यापैकी आपल्याला 3च कोड मॅटर करतात. 200चे 200 रेंज, 400 रेंज आणि 500 रेंज. 200 रेंज म्हणजे ओके, सगळं ओके, काहीच इश्यू नाही. 400 म्हणजे काय? की युजरने चूक केली. कोणी चूक केली आहे? युजरने. तुम्ही एखाद्या वेबसाईटवरती जात तिथं आज दिसतं तुम्हाला पेज नॉट फाउंड, दिस पेज इज नॉट अवेलेबल, दिसतं ना? आता तो युजरची चुकी आहे, त्यांनी चुकीचा URL टाकला. आणि असं कधी ऐकलंय तुम्ही सर्व्हर एरर, इंटरनल सर्व्हर एरर, फॉर्मेटेड एरर, फॉर्मेटेड नाही, सर्व्हर एरर ऐकलंय का असे कधी? तर ते जे असतात ना, ते सर्व्हरचे एरर असतात, ते 500 मध्ये असतात. 502, 503, 501, तसेच 401, 400, 401, 402, 403, 404. हे जे एरर असतात ना, हे आपल्याला महत्वाचे असतात. अजून आपल्याला खूप डिटेलमध्ये लर्न करायचं, कारण आपण डेटा सायन्सच्या वेळेस काही डेटा पूल करणार, हँडल करणार, भरपूर साऱ्या गोष्टी करणार. बट त्यासाठी आपल्याला कोणतं पॅकेज लागतं? रिक्वेस्ट. तर तुम्हाला एकच सध्या तुम्ही रिक्वेस्ट हँडलिंग करा, ती म्हणजे रीड करण्याची. बाकी आपल्याला सध्या कोणतीही करायची नाही. क्लिअर इथपर्यंत? प्रॉपरली? ओके, गुड, ग्रेट. तर पीप मध्ये आणि रिक्वेस्ट मध्ये कोणाला काही क्वेश्चन आहे आतापर्यंत? येस, ऑनलाईन मेंबर. पीप मध्ये आणि रिक्वेस्ट जे आपण बघितलं यामध्ये काही क्वेश्चन आहे का? येस, क्लिअर आहे सर्व? हे दोन्ही टॉपिक क्लिअर आहे का? रिक्वेस्ट हँडलिंग आपण पूर्ण नाही घेत, कारण काय असतं इनिशियल त्याची रिक्वायरमेंट नाही तेवढी. फक्त तुम्हाला माहिती हवं की असं करता येतं पायथन मध्ये. आता भविष्यामध्ये सपोज आपण एखादा मोठा डेटा सेट पूल करायचा आहे, ओके, आणि आपल्याला अनालिसिस करायचंय थर्ड पार्टीवरून,
सपोज आता मी म्हटलो की मला IRCTCचं 1 लाख रेकॉर्ड पुल करायचे, मग ते कसे करणार आपण? याच्यात आपण ब्राउझर नाही वापरत, तर पायथनचा हा कोड आहे, हा डायरेक्टली आतल्या आतच कम्युनिकेशन करतो. ओके, येस, क्लिअर इथपर्यंत? ऑनलाईन मेंबर काही क्वेश्चन आहे? येस, रुपाली. एनी क्वेश्चन? No. ओके, समजलंय सर्वांना? आशना समजलंय का? श्रुतिका, स्वरूपा, समाधान? Yes, sir. ओके, उद्या आपलं तसं पण मेंटर सेशन आहे, तुम्हाला काही इश्यू असेल तर मला तेव्हा पण विचारू शकताय. ठीक आहे, गुड. चला, आता आपण थोडंसं एक इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहे. ओके, तर पीप आपण डिस्कस केलं, राईट? इट्स डन ऑलरेडी, आपण बघितलंय पीपचा पार्ट. गार्बेज कलेक्शन आपण नंतर डिस्कस करूया, आता नाही डिस्कस करायचं. मला एक खूप इम्पॉर्टंट पार्ट डिस्कस करायचा तुमच्यासोबत, तो म्हणजे व्ही एन्व्हायरमेंट. ओके, सो नेक्स्ट टॉपिक कोणता आहे आपला? व्ही एन्व्हायरमेंट. कोणता? व्ही एन्व्हायरमेंट. व्ही म्हणजे व्हर्च्युअल. व्हर्च्युअल. ओके, सो व्ही एन्व्हायरमेंट म्हणजेच व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. ओके, एन्व्हायरमेंट. सो व्ही एन्व्हायरमेंट, व्ही म्हणजे काय? व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंट काय असतं सांगा बरं नॉर्मली? एन्व्हायरमेंटला काय म्हणतात मराठीत? काय? वातावरण. व्हेरी गुड, वातावरण, बरोबर. तर तुम्ही कधी व्हर्च्युअल वातावरण पाहिलेलं आहे का? बघितलेलं आहे का व्हर्च्युअल? किंवा ज्याला आपण व्हर्च्युअलला काय म्हणतात, कृत्रिम म्हणतात बेसिकली, जे ओरिजिनल नाही राहत. कधी बघितलेले का असं? मोठे मोठे वेअर हाऊस बघितलेले आहे का, जे ज्याच्यामध्ये काकडी, टोमॅटो वगैरे असतात बघा, नर्सरी वगैरे साठी. ते ग्लोबल वॉर्मिंग सारखं एक बनवतात एन्व्हायरमेंट. ग्लोबल वॉर्मिंग नाही म्हणते त्याला, त्याला वेअर हाऊस म्हणतात बेसिकली. त्याला आता मला असं नाव नाही आठवते पक्क. शेड नेटचं असतात, बरोबर ना? हा, शेड नेट, व्हेरी गुड. तर ते एक व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट असतं. बाहेरच्या एन्व्हायरमेंटपेक्षा आतलं एन्व्हायरमेंट वेगळं असतं थोडं. तुम्ही जर बघितलं शेडनेट मध्ये जे असतात, तर तो शेडनेट बनवलेलाच असा आहे की हवा जी असते ना, ती गरम हवा खूप आतमध्ये येते, आणि आतमध्ये जर स्प्रिंकलर वगैरे असेल तर आतली हवा थोडी थंड राहते तशी. ओके, तर तसं त्याला म्हणतात बेसिकली व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. ओके, जसं अशी रिअलिटीमध्ये जसं एन्व्हायरमेंट व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट असतं ना, तसंच पायथन मध्ये पण असतं. असा विचार करा की तुम्ही पायथन मध्ये प्रोजेक्ट बनवताय. ओके, हा आहे तुमचा P1 आणि दुसरा प्रोजेक्ट आहे तुमचा P2. दुसरं प्रोजेक्टचं नाव काय आहे? P2. आता हा जो P1 आहे ना, सपोज याला पायथनचं 3.12 व्हर्जन लागणार आहे. काय लागतंय? 3.12. कशाचं व्हर्जन? पायथनचं. सपोज यामध्ये तुम्ही NumPy यूज करताय, एक्झाम्पल. NumPyचं व्हर्जन सपोज तुम्हाला 3.1 हवं आहे, एक्झाम्पल घेऊ राहिलो मी. सपोज 2.1 हवं आहे. किती पॉईंट हवं आहे? 2.1. आणि सपोज आता आपण पांडाच बघूया, तर पांडाचं व्हर्जन सपोज तुम्हाला 1.1 हवं आहे. पण त्याचबरोबर तुमच्याकडे अजून एक प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टमध्ये थोडंसं वेगळा सिनेरिओ आहे. पायथन हवंय तुम्हाला 14 व्हर्जन, NumPy 2.5 हवं आणि पांडाच 1.5 हवं. तुम्हाला काही फरक वाटतोय का दोन्हीमध्ये? वाटतोय ना? हे प्रोजेक्ट जे आहे ना, हे जुन्या व्हर्जन्सचे प्रोजेक्ट आहे, बरोबर. तर हे ओल्ड व्हर्जन वाले प्रोजेक्ट आहे, म्हणजे ओल्ड व्हर्जन मधलं प्रोजेक्ट आहे, आणि हे न्यू व्हर्जन मधलं प्रोजेक्ट आहे. आता एकाच मशीनवरती या दोन्ही गोष्टी करायच्या असेल तर डायरेक्टली पॉसिबल नाहीये. का? कारण काय असतं,
जर आपण P1 यूज करतोय, तर आतापर्यंत आपण जेव्हा पीप यूज करत होतो, काय यूज करत होतो? पीप. जर मी म्हटलं तर PIP3 फ्रीज, तर तुम्हाला जी लिस्ट मिळते ना, ही लिस्ट ग्लोबल लिस्ट आहे. कोणती लिस्ट आहे ही? ग्लोबल. ग्लोबल म्हणजे काय? हे सगळं एका ठिकाणी असतं ग्लोबली. कुठे असतं? ग्लोबली असतं. आता ग्लोबलीचा प्रॉब्लेम असा आहे की जर मी इथे आता असा विचार करा की नंपायचं व्हर्जन आपल्याकडे अवेलेबल होतं 2.5, ओके, 2.1, आणि मी त्या व्हर्जनला केलं अपग्रेड ग्लोबली, तर काय झालं? ते 2.5 झालं सपोज. आता प्रॉब्लेम असा आहे ना, जेव्हा मी हा प्रोजेक्ट रन करेल, तर इथे त्याला काय व्हर्जन हवंय ऍक्च्युली? 2.1. पण ग्लोबली काय होतंय? 2.5 होते. म्हणजे इथे काय येणार आहे? इश्यू आहे. बरोबर. त्याचबरोबर सपोज मी पायथनचं व्हर्जन जे यूज करतोय, इथे किती होतं? 3.12. पण जे नवीन प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये काय यूज करतोय आपण? 3.14. हा प्रॉब्लेम होतो. मग असा विचार करा, सपोज आपण हे ग्लोबल यूज न करता मी जर असं केलं की अच्छा हे प्रोजेक्ट आहे का, मग या प्रोजेक्टसाठी आपण एक एन्व्हायरमेंट बनवूया, ओके, एक व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट, ज्यामध्ये हे सगळे पॅकेजेस इन्स्टॉल असतील लोकली. कसे असतील? लोकल इन्स्टॉल असतील सगळे पॅकेजेस. ओके. म्हणजे जेव्हा मी हे रन करणार ना, म्हणजे जेव्हा मी P1 रन करणार, तर हे ग्लोबल वाला काहीच रन नाही होणार. तो काय रन करेल? सगळं लोकल वालच रन करेल. त्याचबरोबर सपोज आता इथे पण मी सेम करेल. इथे एक दुसरं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करेल. त्यामध्ये सगळं त्याचं असेल. पायथनचा सेटअप, नंपायचा व्हेरिएबल, सर्वचे सर्व ॲज इट इज नवीन असेल याच्यामध्ये. आता मला सांगा, जर मी पहिलं प्रोजेक्ट रन करतोय आणि जर व्ही एन्व्हायरमेंट असेल, तर तिथल्या तिथं तो रन होईल. एरर येईल का आपल्याला काही? नाही. ओके. सेम इथे तसंच. सेम इथे तुम्ही एक एक्झाम्पल घेऊ शकता याचं एकदम सोपं. जेव्हा आपण ग्लोबल म्हणतो तेव्हा सपोज बिल्डिंग, असा एक विचार करा, एक बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंग मध्ये काही रूम्स आहे. बिल्डिंग मध्ये काय आहे? अपार्टमेंट्स आहे सपोज. काय बिल्डिंग मध्ये अपार्टमेंट आहे. तर तुम्हाला हे जे दिसत आहे हे बेसिकली अपार्टमेंट्स आहे. तर असे खूप सारे मल्टिपल रूम्स आहे. तर बेटा सुट्टी नाही झाली, पॅकिंग नको करू. काही खायला आणलं असेल तर काढून ठेव. मी नाही येणार खायला, तू खाऊ शकतोय. सो असा विचार करा की एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग मध्ये काय आहे? फ्लॅट्स आहे. ओके. आता बिल्डिंग मध्ये सिनेरियो असा आहे की बिल्डिंगचा एक वॉटर टँक आहे. ओके, सपोज 10,000 लिटरचा 10K चा एक वॉटर टँक आहे. ओके. आणि हा जो वॉटर टँक आहे हा सर्व यूज करताय. सर्व यूज करताय. बरोबर. मग आता या वॉटर टँक झाला ग्लोबल आपल्यासाठी. काय झाला हा? ग्लोबल. पण जेव्हा जेव्हा ज्यांनी ज्यांनी फ्लॅट घेतला त्यांनी काय केलं माहिती का? स्वतःचा पण एक छोटं छोटं वॉटर टँक प्रत्येकाकडे. ओके. काही लोकांच्या जे बाथरूम असतात तर त्यांच्या वरती एक छोटे छोटे वॉटर टँक असतात. माहिती आहे तुम्हाला? बघितलेले असाल का नसेल माहित नाही. नाशिकमध्ये आहे बऱ्यापैकी. मग सपोज हा वॉटर टँक जो आहे ना, हा आहे 10,000 लिटरचा. मग हा जर सपोज संपला तर कोणता वॉटर टँक यूज करतील? लोकल वाले. तर हे जे सर्कल आहे ना, हे लोकल वॉटर टँक आहे. मग बघा आता ग्लोबल वाले जे आहे, तर आता मला सांगा, हा जो मेन वॉटर टँक आहे हा एकच फ्लॅट यूज करेल का सर्व यूज करतील? सर्व यूज करतील. म्हणजे हा झाला आपला ग्लोबल. आणि हा जो वॉटर टँक आहे हा कोण यूज करेल? लोकल. शेजारचं येऊन थोडं लगेच पाणी लगेच नाही मला लगेच नळ कनेक्शन असं थोडं होणार आहे. तर बेसिकली हा असतो व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. समजलं? आलं लक्षात? मग व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचा फायदा काय आहे? सपोज त्या वॉटर टँक मध्ये त्यांना काही स्पेसिफिकली केमिकल ऍड करायचे, जंतुनाशक. ओके. तर ते ऍड करू शकताय. त्या वॉटर टँकला एक नवीन टॅप बसवायचं आहे ते बसू शकताय. एक नवीन पाईपलाईन बसवायची ते करू शकताय.
त्या वॉटर टँकला त्यांना कलर द्यायचा आहे ते देऊ शकताय. म्हणजे लोकलमध्ये काय होतं, सर्व सेटअप जो असतो तो लोकली असतो. कसा असतो? लोकली असतो. ग्लोबलमध्ये काय होतं, सर्व सेटअप ग्लोबली असतो. आता या वॉटर टँक मधलं एखाद्या टँकचं पाणी खराब झालं लोकलवालं, तर बाकीच्यांच्या टँकचं पाणी खराब होणार आहे का? नाही. मग जर मेन टँक खराब झाला तर सर्वांना खराब पाणी मिळेल का नाही? येस. मग हा प्रॉब्लेम ग्लोबलचा असतो. म्हणून प्रोजेक्टमध्ये व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट महत्वाचं असतं पायथनमध्ये. लक्ष येत आहे का? जे मी सांगतोय कन्सेप्ट समजतोय का? ओके. तर चला व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटची डेफिनेशन लिहा. सो व्ही एन्व्हायरमेंट स्टँड्स फॉर व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. त्याला बेसिकली VENV म्हणतात. व्ही फॉर व्हॅन, ई फॉर एग, ई फॉर एलिफंट, हा सॉरी ई फॉर एग, एन फॉर नेस्ट आणि व्ही फॉर व्हॅन. VENV stands for virtual environment. It stands for virtual environment. लिहून घ्या. It is a mechanism. It is a mechanism in Python. It is a mechanism in Python that creates an isolated Python environment. That creates a isolated Python environment in a project folder किंवा for a project असं. So VENV is a virtual environment or stands for virtual environment. It is a mechanism in Python that creates an isolated Python environment for a project. For a project. This means, नवीन लाईन वर घ्या, new line. This means every project can, this means every project can have, every project can have, आणि असं मस्त डॅश द्या त्याच्यासमोर हॅवच्या पुढे. नंबर 1 डॅश देऊन नवीन लाईन वरती लिहा. बुलेट पॉइंट नंबर 1, its own Python version. Its own Python version. Number 2, its own installed packages. Okay. Third, its own dependencies. डिपेंडन्सी म्हणजे काय? सपोज आता नमपाय बाय डिफॉल्ट पायथन मध्ये नसतो, मग आपण नमपाय इन्स्टॉल करणार, तर मग त्या केसमध्ये आपण काय म्हणणार, दॅट नमपाय इज अ डिपेंडन्सी फॉर आवर प्रोजेक्ट. आणि नमपायला पण काही डिपेंडन्सीज लागतात. ओके. आता एक्झाम्पल घेऊ. सपोज तुम्ही कोणावर डिपेंड आहे लेक्चरसाठी? माझ्यावरती. आता मी कोणावरती डिपेंड आहे ना, जसं लॅपटॉप. लॅपटॉप नसलं तर लेक्चर घेता येईल का? नाही. जर बॅटरी नसली तर लेक्चर घेता येईल का? इलेक्ट्रिसिटी नसली तर, नेट नसलं तर, राईट? दॅट इज समथिंग विच इज डिपेंडन्सी. सो जर मी पॅकेज आहे तर माझ्या पण डिपेंडन्सीज असतात. लक्ष येत आहे का? येस. अँड द लास्ट इज इट्स ओन पॅकेज व्हर्जन्स. जसं मी तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलं की P1 प्रोजेक्टमध्ये पायथन 3.12 हवा आहे, नमपाय 2.1 हवा आहे, पण पांडाज 1.1 हवा आहे. ओके. इट्स ओन पॅकेज व्हर्जन. झाले 4 पॉईंट. आता त्याच्या खाली एक छोटंसं स्टेटमेंट लिहा न्यू लाईन वरती. विदाउट अफेक्टिंग अदर प्रोजेक्ट ऑन सेम कॉम्प्युटर. विदाउट अफेक्टिंग अदर प्रोजेक्ट्स ऑन सेम कम्प्युटर. Without affecting other projects on same computer. झाली बेटा? मॅडम तुम झालं?
without affecting other projects on same computer. आता मी पूर्ण परत एकदा वाचतो. VENV stands for virtual environment. It is a mechanism in Python that creates an isolated Python environment for a project. It means every project can have, first point, its own Python version. Second, its own install packages. Third, its own dependencies. Fourth, its own package version without affecting other projects on same computer. Okay? लक्षात येत आहे? येस. आता क्वेश्चन असा आहे की हे कशा प्रकारे आपण इम्प्लिमेंट करू शकतोय. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ दॅट. येस. ओके, ओके, चला तर मग आता हे इम्प्लिमेंट करूया. ओके, लेट्स डू दॅट वन. Just give me a minute. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ इट. सो यासाठी मी एक नवीन फोल्डर क्रिएट करेल. ओके, सो व्हॉट वी विल डू, आय विल गो टू फोल्डर 20. ओके, इथे मी म्हणेल प्रोजेक्ट 1, जी बेसिकली किंवा लाईक API अँड पीप. तर हे आपण मूव्ह करूया. ओके, आता मी इथे प्रोजेक्ट क्रिएट केलं. सो आय विल जस्ट से प्रोजेक्ट 1 and let's open this one with VS Code. कशी ओपन करणार आपण याला? VS Code. Okay, now just I will open in terminal and now we need to write some logic. Okay, तर आता एन्व्हायरमेंट किंवा पायथन मध्ये जेव्हा आपण एन्व्हायरमेंट क्रिएट करतो तर त्यासाठी आपल्याला एक कमांड लिहावी लागते. कमांड अशी आहे, पायथॉन, मी 3 यूज करेल. ओके, -m मॉड्यूल नेम अँड फोल्डर नेम. ओके, कमांड काय आहे? पायथन -m मॉड्यूल नेम आणि कमांड नेम. हे -m जे असतं ना, तर ते मॉड्यूल रन करण्यासाठी एक फ्लॅग आहे. सो हिअर -m स्टँड्स फॉर, ओके, मॉड्यूल रन स्क्रिप्ट किंवा स्क्रिप्ट टू रन अ मॉड्यूल. स्क्रिप्ट टू रन अ मॉड्यूल. -m म्हणजे काय? जर मॉड्यूल रन करायचं असेल तर त्यासाठी स्क्रिप्ट आहे. मग आपण काय करणार आहे? आपल्याला मॉड्यूल रन करायचं आहे EVENV. काय आपलं मॉड्यूलचं नाव? VENV. सो इथे मी म्हणेल लाईक से पायथॉन -m जे मॉड्यूल आपण रन करणार आहे ते आहे VENV आणि यानंतर आपल्याला आपल्या फोल्डरचं नाव द्यायचं असतं. सपोज मी म्हणेल MyENV. काय नाव दिलं आपण इथे? MyENV. MyENV म्हणजे ते आपल्या फोल्डरचं नाव असेल. ओके, चला तर मग आता याला आपण VS कोड मध्ये या कमांडला रन करूया. तर इथे मी म्हणेल पायथॉन 3-m VENV स्पेस MyENV. ओके, and I will hit enter. So इथे तुम्हाला I've got some error. Just let me just figure it out. Okay, काय एरर आलेला आहे?
Just give me a minute. Let me check that one, okay?